गुड मॉर्निंग तुम्हाला तिघांना पण. ओळख करून घेऊया. काका काय नाव आहे? माझं नाव प्रमोद वासुदेव घोडके. मॅडम आपलं? मी पल्लवी घोडके, मी यांची मोठी मुलगी. आणि सर? मी धनंजय घोडके यांचा मुलगा. तर मला हे विचारायचं काका, एकदम थोडक्यात विचारेल, काय त्रास आहे दातांचा आणि किती दिवस झाले आहे? दाताचं पूर्ण बसवायचे 32 जे असतील ते. आता एकही दात नाही, सर्व काढलेत. आणि किती वर्ष झाले दात काढून जवळजवळ 2 वर्ष झाले. दात काढण्यामागे नेमकं काय कारण होतं काका? म्हणजे किळत गेले होते की पळत गेले? आपोआप पडत गेले आणि मग त्याच्यानंतर हालायला लागले. जेवताना वगैरे त्रास व्हायचा, मध्ये चालवा होऊन जायचा दात एखादा, मग असे पडले. पडत गेले आणि नंतर 3-4 राहिलेले काढून टाकले. आता दात नसल्यामुळे तुम्ही बछडी वगैरे वापरताय म्हणजे डेंचर वापरताय? डेंचर बनवलं होतं 2 वर्षापूर्वी, पण ते काही मॅच झालं नाही. कधी खोकला यायचा, मध्येच निघून जायचे, जेवताना त्याच्या खाली अन्न जायचं, प्रॉब्लेम होता. मॅचच नाही झाले. बोलताना पण निघायचे, मग ते दाबून धरावं लागायचं. बाकी डेंचरला पावडर वगैरे सगळं लावून? हो, पावडर लावून पाहिली मी. त्याला ते ट्यूब आणली होती चिटकवायची, ते काही जास्त वेळ राहत नाही, 10-15 मिनटं राहतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे त्याच्याने खाली साल्ट निघाल्यासारखं, घासल्यासारखं, टोचल्यासारखं व्हायचं. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. डेंचर तुम्ही वापरत होता, फक्त जेवता येत नाही किंवा ते निघतं म्हणून आपण डेंटल इम्प्लांट कडे वळला, किंवा सोशली पण ते व्यवस्थित दिसत नाही डेंचर, हे पण मागे कारण आहे त्याच्या? जेवताना ते त्रास व्हायचाच, बोलताना पण कधी एखाद्या वेळेस बसकनी त्रास व्हायचा, ते निघायचे समजा किंवा अडकायचे. आणि असं 4 चौघात जायला लाज वाटायची. नवीन ठिकाणी जायला, कुठं पाहुणे रावळे कोणी भेटले तर ते म्हणायचं खूपच म्हातारं झाल्यासारखं दिसतो वगैरे, तर ते थोडंसं ॲकवर्ड वाटायचं जायला. आणि बोलायला पण लाज वाटायची, कोण तोंड उघडून बोलायचं, हसायचं. तर त्याच्यामुळं मग टाळायचं मी कुठे जायला किंवा कोणाशी बोलायला वगैरे. पण असं कुठे गेलो जेवायला वगैरे तर मग ते जेवता हळूच गपचूप काढायचं, रुमालात घालून मग खिशात ठेवायचं. ते लाज वाटायची थोडी, म्हणून म्हटलं नको बा, चला टाक करूनच घेऊयात. एवढं सुटेबल नाही वाटलं ते. मला तुमच्याशी फोनवर बोलणं होत होतं. फोनवर बोलता बोलता तुम्ही मला एकदा असं म्हटलं की मला खूप आवडेल की माझ्या वडिलांना लवकर दात बसले पाहिजे आणि त्यांना लवकर काजू बदाम खाता आले पाहिजे. ही जी उत्सुकता तुम्हाला होती म्हणजे डेंटल इम्प्लांट विषयी, तुम्ही त्यांचा डेंचरचा त्रास पाहत होता का? हो, नक्की पाहत होते. माझ्या समोर बऱ्याचदा त्यांचा इन्कन्व्हिनियन्स मी बघितला. डेंचर तुम्हाला हे होत. आणि दादा तुलाही मी विचारेल प्रश्न की तू तर पप्पांना खूप जवळून पाहतो, रोज पाहतो, तुझा काय अनुभव होता या 2 वर्षात, 1.5-2 वर्षात, की डेंचरचा काय अनुभव होता त्यांचा? मी सुरुवातीपासूनच जेव्हा त्यांची ट्रीटमेंट आम्ही दात काढले किंवा डेंचर बसवलं त्यावेळेस सोबतच होतो. आम्ही बघत होतो की डेंचर त्यांना सूट होत नाही आहे, त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम्स होतात. तर कुठे वाटतच होतं की एक प्रॉपर इम्प्लांट असलं तर त्यांना फरक पडेल. ते एक रिझन होतं. मला आता एक प्रश्न विचारायचा आहे जो तुम्हाला तिघांना कॉमन आहे. तिघांना तुम्ही पहिले काकांपासून आन्सर घेऊ, मग तुमच्या जे दात बसतील तुम्हाला अपेक्षा असतात की मला असे दात बसले पाहिजे, तसे बसले पाहिजे, फंक्शनल अपेक्षा पण असतात. तुमच्या अपेक्षा जेवणाच्या आहेत, दिसण्याच्या पण आहेत, किंवा दोन्ही पण आहेत? दोन्ही पण आहेत. दोन्ही पण आहेत आणि ओरिजिनल सारखे दिसले पाहिजेत, जेणेकरून असे बसवले असं वाटायला नको. कारण जे डेंचर बनवलं होतं तिथे अशी बारीक दात लावले होते, असं वाटायचं काय उंदराचे दात लावले का काय, म्हणजे असं मजा नव्हती येत. ते लावायला सुद्धा काही खास नव्हतं वाटत. मी तुम्हाला सांगू का, हे जे दोघं बाजूला बसले ना तुमच्या, या दोघांची पण दात म्हणजे हे ओळखल्या जाणार नाहीत, इतके सुंदर दात तुम्हाला असतात. ओके, कोणी ओळखत नाही. अच्छा. नाही, सगळीकडे कॉम्पास दोन्ही साईडला. किती अंतरावर बंद केल्यावर चावलं जातंय, किती अंतरावर कुठे टच होते, ते सगळं थोडंसं सरावाने होऊन जातं.
पण जितके पण पेशंट आहेत त्यांना आपण जेव्हा लावतो तर ते इनिशियली त्यांना जे काहीच खाता नव्हतं ते लगेच इथेच खाता येतं त्यांना, मग इम्प्रुव्हमेंट होत जातं हळूहळू. बरोबर. आता उचकतंय नमस्कार तुम्हाला. नमस्कार. आणि पहिलाच प्रश्न, हा. काय अनुभव आहे? मस्त वाटते. खरंच मस्त वाटतंय हा. की फक्त कॅमेऱ्यात नाही, सांगायचं नाही. मस्त आहे, मनातून तुम्हाला काय वाटतं? नाही, छान वाटते. म्हणजे मी आता आरसा पाहून आल्यानंतर मला बरं वाटलं. हा हा. हां. सर्जरी झाली, हा. ज्या दिवशी सर्जरी झाली, सर्जरीला जायच्या पूर्वी मनात थोडस धाकधूक होती, थोडस नर्वसनेस होती. सर्जरी झाली, घरी गेलात, तो ती नर्वसनेस संपली, काय अनुभव होता सर्जरीचा? म्हणजे सर्जरीमध्ये आता माझ्या अनुभवाप्रमाणे हात सुपर आहे डॉक्टर साहेबांचा. म्हणजे हा, त्या दिवशी साफ आहे हात, काम करताना जाणवतं. याच्या अगोदर आम्ही 1-2 ठिकाणी ज्यावेळेस मिसेसचं मी काम केलं त्यावेळेस त्यांचे जे हत्यारं असतात काम करायचे वाढण्यात, ते इकडे तिकडे टच होऊन कुठे बारीक बारीक जखमा झाल्या, कुठे लागलो होतं. त्या बाबतीत ह्यांचा हात एकदम क्लिअर कट. थोडंसं मायक्रॉनमध्ये सुद्धा इकडे तिकडे होत नाही असं म्हणावं लागेल. फुल्ली स्किल्ड. हां हां, स्किल्ड आहे चांगलं. जेव्हा तुम्ही घरी त्याच्यामुळे चांगलं वाटतं. घरी जेव्हा गेला, हा. स्कूल लावलं ते घरी गेला, त्या रात्री काय अनुभव होता? रात्री तर फार ठणकलं. ठणकलं. हो. आईस्क्रीम खाल्ली, मग आईस्क्रीम तर खालीच नाही गेली मला, खायलाच नाही गेली. कारण ते थंड असल्याने ना हा, थंडकायचं सगळं थंडामुळे, त्यामुळे आईस्क्रीम नाही खाल्ली मी. त्या दिवशी त्या दिवशी काही रात्री जेवण पेज पेज वगैरे घेतली हा. आणि झोपलो. डोकं वगैरे ते जशी जशी सूज उतरायला लागली हा, हा. तसं डोकं दुखायचं फार. हां. दादा, मी तुला प्रश्न विचारेल, ताईंना प्रश्न नंतर विचारतो, पहिले तुला विचारेल. कारण की तू पप्पांसोबत पूर्ण वेळ, जास्तीत जास्त वेळ राहतो. ताई तर सासरी म्हणजे त्यांच्या घरी असते, म्हणून जास्त वेळ ताई अनुभव तो पाहत नाही. तू पप्पांचा त्रास पाहत होतास, त्या त्रासातून ते आता असं बऱ्यापैकी दात आलेत असं तुम्हाला वाटतंय. व्हॉट इज द, म्हणजे काय भावना आहेत तुझ्या मनात? कसं आपण पप्पांना खाताना पाहतोय, काय त्रास होता, काय चाललंय? बघत होतो प्रत्येक वेळेस त्यांना जेवताना की हे नको, यातलं मला हेच खाता नाही येणार, मग कोरडी भाजी नको, सुकीच हवी, सॅलड नको. आता मला असं म्हणजे इथे बसल्या बसल्याच वाटतं की घरी गेल्यावर ते पूर्ण ताटातलं जेवण जेवतील. ताई, सगळ्यात पहिला फोन तुम्ही केला होता मला आणि म्हटलं होतं की मला एक्सरे काढायचा, आणि तुम्ही लगेच लगबगीने मला वाटतं अर्धा पाऊण तासात ताईंनी एक्सरे काढला. काय अनुभव आहे आजचा? खूप छान वाटतंय. म्हणजे 2 वर्षांपासून जो स्ट्रगल आम्ही बघतोय की मेनली खाण्याचं जे डिससॅटिस्फॅक्शन होतं त्यांना नेहमी. म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर त्यांच्यासाठी काही ऑर्डर करण्यासारखे खूप लिमिटेड गोष्टी असायच्या, आणि आम्हालाही छान नाही वाटायचं त्यांच्यासमोर बसून आम्ही फरसाण खातोय, पाणीपुरी खातोय, तर कुठेतरी वाटायचं की पप्पांनाही खाता यावं. तीच एक इच्छा होती. बाकी मला ताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आपण डॉक्टरना भेटतो, बरेचदा आपण काय युट्यूबवर व्हिडिओ पाहतो, मग डॉक्टरना भेटतो. युट्यूबचा व्हिडिओ पाहून आपले 50-60% डिसिजन होते, 50-60% डिसिजन आपण डॉक्टरना भेटून घेतो की बाबा नाही, मी जे पाहिलंय, जे मी ऐकलंय ते बऱ्याच खोटं पण असू शकतं. युट्यूबवर आपण व्हेरीफाय करूया. आपण जेव्हा डॉक्टरना भेटतो मग आपण डिसिजन पर्यंत पोहोचतो. आता मला डिसिजन घ्यायचंय, करायचं की नाही करायचं, ती जी प्रोसेस होती काका, मला तुम्हाला विचारायची आहे. मम्मी दोघांना तोच प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही डॉक्टरना भेटून डिसिजन, काय प्रोसेस होती की आपण आता इथे करायचं ठरलं? आता कसं आहे ना, इमिजिएट होतं म्हणून मी विचार केला की करून घेऊया. कारण ती जी लेंदी प्रोसिजर आहे 6 महिन्यांनी, अर्जंट होतं आहे म्हणून मी हे केलं. पहिला निकष हाच होता. हो, अर्जंट होत आहे, 4थ्या दिवशी तुम्ही जेवू शकता म्हणून. का कारण याच्या अगोदर मी इम्प्लांटच्या बाबतीत जे जे काही पाहिलं, अनुभवला, त्याच्यावरून ते 3 महिने 6 महिने, मग म्हणायला 6 महिने आणि वर्षभर फिरवतात, चक्रा मारतात, ते नकोच होतं मला. त्याच्यामुळे मी इतके दिवस केलं नाही. पण इथे जेव्हा तुम्ही सांगितलं की 4थ्या दिवशी तुम्ही इथे जेवाल, म्हणून मला गॅरंटी आली की मग हरकत नाही. पैसे तर तिथेही द्यायचे, तिथेही द्यायचे. तुमचा पण हाच निकष होता ताई, फक्त फास्ट होत आहे म्हणून? नाही, मी खूप सगळ्या गोष्टींचा स्टडी केलं, फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे नॉर्मल इम्प्लांट्सचे जे स्पेशलिस्ट आहे त्यांनाही आम्ही भेटलो. पण एक फॅक्टर होता की पप्पांच्या एजमुळे गम तितके स्ट्रॉंग नाही आहेत किंवा बोन लॉस झालेला होता, आणि ही टेक्नॉलॉजी मला कुठेतरी
चांगली वाटली त्या एका फॅक्टर सबस्टिट्यूट. बरोबर. तू डिसिजन प्रोसेस मध्ये नव्हता, नाही बाहेर असेल डिस्कस केलं आणि त्याच प्रश्न डिसिजन प्रोसेस मध्ये म्हणजे पप्पांनाही नाही माहिती, आम्ही दोघांनी डिस्कस केलं होतं सर्जरीच्या आधी. कारण डिसिजन जे होतं ते घरी होतं, क्लिनिक मध्ये होत नाही. बरोबर. त्या डिसिजन विषयी मला तुझ्याकडून जाणून आम्ही म्हणजे पहिले जसं ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा पाहिले होते की काय होऊ शकतं किंवा काय वर्स्ट कंडिशन पण काय असू शकतं. आणि इवन जे तुमचे पहिले पेशंट आहे ज्यांनी ट्रीटमेंट घेतली आहे ही ट्रीटमेंट त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करून आम्ही बघून घेतलं की काय त्यांचा एक्सपिरियन्स आहे. तर मग त्याच्या बेसिसवरच आम्ही ठरवलं, असं डायरेक्ट नाही की तुमच्याशी बोलूनच फक्त किंवा पप्पांना प्रोसेस आपण एक डिसिजन प्रोसेस घेतली. बरोबर. माझी एकच मेन लिस्ट आहे की दातामुळे मी कुठे जायला लाजायचो, माझ्या मित्रांना भेटायला किंवा नातेवाईकांकडे जायला इच्छा होत जायची, म्हणजे मी तिथून जवळून गेलो तर जायचो नाही.